अश्विनीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला हवा आपल्याला. शेजारी पाजारी कुणकुण लागले बहुतेक. काही ना काही निमित्ताने येऊन जात असतात, डोकवत असतात, चौकशा चाललेल्या असतात. आपल्याला लवकर निर्णय घ्यायला हवा. आपल्याला आशूच्या बाबतीत निर्णय घेण्याचा, तिच्या भल्या बुऱ्याचा विचार करण्याचा हक्कच कुठे उरलाय आता आपल्याला. मोठी झाली आहे ती, शहाणी झाली, स्वतःचे निर्णय स्वतः घेते. तिचं भलं कशात आहे ते समजतं ग तिला आता. पुरे झाला ना राग आता तुमचा? मालविका अशी वागली असती तर आपण सगळ्या गोष्टी पोटात घातल्याच असताना तिच्या. जर तरच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. हा जो काही फटका बसलाय ना मला, तो खूप जिव्हारी लागलाय माझ्या. आशूच्या बाबतीत आता माझ्या तोंडून काही शब्द निघेल अशी आशा नको बाळगू तू अंशू. दादा, वहिनी, तुम्ही आता माझी काळजी करून स्वतःला त्रास करून घेणं सोडा. जे झालं ते खूप झालं. जे काही झालं त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. आणि त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील तेही मलाच भोगायचे. इथून पुढे माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार. आता मी इथे न राहणंच योग्य आहे. मी आजच इथून निघून जाणार आहे. दोन चार जास्त शब्द विचारले तर तू घर सोडून जाणार आहेस अश्विनी? आम्हाला तुला रागवण्याचा अधिकार सुद्धा नाहीये का ग? आमचीच आहेस तू. जशी आहेस ना तशीच आमचीच आहेस तू. या अशा अवस्थेत तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. कोण काय बोलतील ना त्याला मी तोंड देईन. पण अशा भरलेल्या अवस्थेत मी तुला नाही जाऊ देणार अश्विनी. बहिणी, किती चांगली आहेस का तू. तुझं रागवणं कधीच मला टोचत नाही. तू कितीही रागवलीस तरी आज माझ्या पाठीशी उभी आहेस ना. पण वहिनी, आपण कधीच कोणासाठी ओझं म्हणून राहू नये असं माझ्या दादाने शिकवलंय मला. अगदी आपल्या जवळच्या मायेच्या माणसांसाठी सुद्धा. आपलं संचित आणि आपलं कर्म याचं गाठोडं ज्याचं त्यानेच व्हावं. आणि मीही तेच करणार. तसा भाऊ तशी बहीण. एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली. अगं पण इथनं निघून जाणारच कुठे तू? पुन्हा कितीकडे? मला खरंच माहित नाही वहिनी, पण मला नक्की काहीतरी मार्ग सापडेल. मी तुला कळवेन मी कुठे आहे. पण यावेळी मला अडवू नका.
दादा, तू माझ्यावर कितीही रागवलास, बोलला नाहीस, तरी या जगात माझ्यावर सगळ्यात जास्त माया तुझी आहे हे माहिती आहे मला. मी जे काही केलं त्यात माझा तिळ मात्रही स्वार्थ नव्हता. आपल्या माणसांना वाचवण्यासाठी मी जो मार्ग स्वीकारला तो परमेश्वराला साक्षी मानू. दुर्दैवाने मी ज्या आगीत पाऊल टाकलं त्याची जळ तुम्हालाही लागली. त्याबद्दल मला माफ करा. क्षमा करण्याचा अधिकार तुमचा आहे, पण क्षमा मागण्याचा हक्क माझा अबाधित ठेवतात. तुझा राग, तुझा अबोला मी आशीर्वादाप्रमाणे माझ्याजवळ जपून ठेवेन. पण तुला कधी माझ्याशी बोलण्याची इच्छा झाली ना, तर कोणत्याही कारणासाठी पाऊल मागे घेऊ नको दादा. तुझ्या बोलण्याची मी आयुष्यभर वाट पाहिली. नको ना जाऊ प्लीज. मी नाही जाऊ देणार तुला. मी पण येते तुझ्या बरोबर. असं नाही करायचं बाळा. खूप मोठी हो, नीट अभ्यास कर, शाळण्यासारखी व्हा. फक्त मी दिला तसा त्रास आईबाबांना कधी देऊ नकोस. तुला कधीही काहीही लागलं तरी मी तुझ्यासाठी आहे. आई बाबांची काळजी तर तुला घ्यायची. माझी जागा तुला भरून काढायची. वागण्यांना शाण्यासारखी. नक्की येते वहिनी. येते दादा. तू सांग ना तिला.
किती गोड जग होतं समीरचं आणि माझं. आणि आज काय झालंय? काय चुकलं? कोणाचं चुकलं? विनोदवर आंधळा विश्वास ठेवून त्याच्याकडून कर्ज घेतलं ते चुकलं, की दादा गॅरेंटर राहिला ते चुकलं, की सगळं कर्ज मी माझ्या अंगावर घेतलं हे चुकलं? सरोगसी, समीर पासून लपवणं, देवा सगळंच चुकलं का रे? आता काय करायचं? कुठे जाऊ मी अशा अवस्थेत? नोकरी कुठे शोधणार? राहणार कुठे? कशाच उत्तर ठाऊक नाहीये. फक्त एकच गोष्ट ठाऊक आहे, काहीही झालं तरी बाळाला या सगळ्याची शिक्षा होऊ द्यायची नाही. कदाचित आमच्या सगळ्यांचंच आपापल्या परीने चुकलं असेल, पण मी काहीही झालं तरी बाळाला या सगळ्याची झळ लागू देणार नाही. किट्या, बावळट आहेस का ग तू जरा? वहिनीचं घर सोडून फिरत असताना माझी आठवण नाही आली? फोन करा असं वाटला नाही तुला मला? मूर्ख. किटी, एक अक्षर बोलू नकोस माझ्याशी. मला आत्ता कुठेच ते सांग. सांगणार आहेस की नाही? फायो गार्ड. तिथून एक पाऊस सुद्धा हलायचं नाही. हल्लीस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. मुस्काट फोडेन तिकडे येऊन तुझा. मी तिकडे पोचते. चल बाय. काय आहे आशू? त्याला काही अर्थ आहे का? हा, असं कसं वागलीस तू? तुझ्या त्या पोटातल्या बाळाला त्या प्रधानांनी बेवारस केला असेल, पण आमच्यासाठी तू बेवारस नाहीयेस. दादा आहे, वहिनी आहे, मी आहे, रोहन आहे, होपफुल समीर आहे. काय आहे? मुकाट्याने बॅग उचलायची आणि घरी चालायचं, कळलं ना? मला कुणावर ओझं बनून राहायचं नाहीये किती. ए बाई, असं काहीतरी मूर्खासारखं बोलून ना डोक्यात जाऊ नकोस बाय. काय श्रीमती किटी उर्फ झाशीची राणी, इतक्या उशिरा या 5 गार्ड मध्ये काय हितगुज चाललंय? नाही म्हणजे या गरीब प्रामाणिक इन्स्पेक्टर होळकरलाही कळते. अशू चल, रिकामी बडबड करायची सवय. अरे 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 कटके बघताय ना? अरे 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 काय कठीण अवस्था आहे. वाईट वाईट. प्रधानांच्या ऑफिसचा पत्ता देऊ का? तुम्ही दोघे ना उद्धट आणि उर्मट आहात. नाही, तुम्ही आगाऊ आहात. अभिमान आहे त्याचा मला. निघायचं. आपल्यात झाला तेवढा सुसंवाद खूप झाला, कळलं? नाही, मी जातोच आहे, पण अशा प्रकारे पापाचा घडा भरेल असं वाटलं नव्हतं मला. ए, निघायचं, कळलं ना? काळजी घे मैत्रिणीची. आणि काही लागलं तर कळव.
मला बाळ जरी तुझ्यासारखं दिसणारं हवं असलं ना तरी त्याचं हसणं मात्र माझ्यासारखं असलं पाहिजे. हा का विचार ना. शुभंकर का विचार असं म्हणते मी. कारण तू हसतच नाहीस. बाळ जर तुझ्यासारखं झालं तर सतत गंभीरपणे विचारच करत बसेल, कधी हसणारच नाही. शुभंकर बास नाही आता. किती दिवस त्या आशूचा विचार करत बसणार आहेस. मी अश्विनीचा विचार करत नाहीये, आपल्या बाळाचा विचार करतोय. ते बाळ आशूचं आहे. ते बाळ माझं आहे, माझं. आणि म्हणून त्या बाळाची संपूर्ण जबाबदारी मी घेणार. ते बाळ जितकं तुझं आहे ना तितकंच आशूचं देखील आहे. आपण जास्त पैसे देऊन आपली जबाबदारी पूर्ण केली. करार होता त्याप्रमाणे कराराप्रमाणे अश्विनीनं बाळाला आपल्या स्वाधीन करायचं होतं आणि निघून जायचं होतं. आणि म्हणूनच जर ती आजही बाळाला आपल्या स्वाधीन करून गेली तरी ते कराराला धरूनच असेल. कराराप्रमाणे अश्विनीचा बाळावर काहीही अधिकार नव्हता मिता. ते बाळ नेहमीच आपलं होतं आणि आपलंच राहील. हे बघ शुभंकर, ओरडू नकोस. आजपर्यंत फक्त तुझ्यासाठी खूप संयमानं वागलो मी. फक्त तुझ्यासाठी सगळे अपमान सहन केले. अश्विनीचं बरोबर असताना, तिची बाजू पूर्णपणे पटत असताना सुद्धा मी तुझा हात सोडला नाही. पण आता माझ्या संयमाचा अंत पाहू नकोस मिता. यापुढे एक अक्षरही बोलू नकोस. मी म्हटलं एक अक्षरही बोलू नकोस.